श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, तर शुक्रवारी 3 जुलैला संकष्ट चतुर्थी आलेली आहे. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा, आरती, उपासना करायची आहे. तर यासाठी मी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहेत छोटे छोटे, ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशांची पूजा करून अडचणी, अडथळे आणि मानसिक ताण कमी व्हावा म्हणून काही पारंपरिक उपाय केले जातात. गणपतीची विधीपूर्वक पूजा करावी. स्नान करून गणपती बाप्पांसमोर दिवा लावा. 21 दुर्वा अर्पण कराव्या. गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करून मनोकामना व्यक्त करावी व ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. 108 वेळा जप केल्याचे महत्त्व खूप जास्त असते, म्हणून आपल्याला जमल्यास आपण 108 वेळेला जप करावा. या दिवशी गणपती बाप्पांना आरतीच्या अगोदर किंवा आरती झाल्यानंतर मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास 21 मोदकांचा नैवेद्य आपण बाप्पांना अर्पण करावा. संकष्ट चतुर्थी व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी. पूजा पूर्ण झाल्यावर कथा वाचन केले जाते. चंद्रदर्शन करून व्रत सोडावे. म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची व नंतर आपण चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात. गरजूंना अन्नदान करावे. श्रद्धेनुसार फळ, अन्न यांची मदत करणे शुभ मानले जाते. बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करत ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत दुर्वांची जुडी अर्पण करावी. गणपती बाप्पांना लाल रंगाचे जास्वंदाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. बाप्पांच्या पूजेमध्ये मोदक किंवा बुंदीच्या लाडवांचा किंवा कोणताही आपल्याला शक्य असेल तो गोड नैवेद्य अर्पण केला तरी काही हरकत नाही. संकष्टीच्या दिवशी गणेश अथर्वशीर्षाचे पठण करावे. पूजेदरम्यान बाप्पांच्या समोर तुपाचा दिवा आणि सुगंधी अगरबत्ती लावावी. गणपती बाप्पांना सिंदूर लावून स्वतःच्या कपाळीही सिंदुराचा टिळा लावावा. मंदिरात जाऊन बाप्पांना लाल रंगाचे वस्त्र किंवा उपरणे अर्पण करणे शुभ मानले जाते. संकष्टच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि 7 प्रदक्षिणा घालाव्या. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या मंत्राचा 108 वेळेला जप करावा. आर्थिक समृद्धीसाठी बाप्पाला 21 रुपयांची दक्षिणा ठेवून पूजा करा व ती नंतर दान करा. घरी किंवा मंदिरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे उदाहरणार्थ केळी, पिवळे वस्त्र दान करावे. दिवसभर उपवास किंवा फलाहार करून सायंकाळी पुन्हा बाप्पांची आरती करावी. संकष्टीचे व्रत पूर्ण करण्यासाठी रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला दूध आणि पाण्याने अर्घ्य द्यावे. चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच आपण आपले व्रत तोडावे. अशा प्रकारे आपण हे छोटे छोटे उपाय करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा